विजेची बेसन मोरकी काढली तर मोकळं ठेवलं आहे. बसला असं त्याला खायला आणून ठेवलं आहे, पाणी ठेवलं आहे बघ. पाठीत तो पाणी पिला आत्ताच थोडा वेळ झाला. त्याची बेसन मोरकी इथं लटकून ठेवली आणि तो अशा प्रॉपर जागेवर आहे की त्याच्यावर सावलीच राहते सारखी. म्हणजे 4 वाजेपर्यंत सावली राहते आणि तिथून पुढे सावलीच त्याला गरज नाही. विजय डोळे अर्धे झाकून ठेवते. तो आता आहे ना थोडे डोळे झाकतोय आणि कान असे थोडे शांत ठेवतोय. नाही तर पहिले 2 दिवस एकदम कान टाईट असायचे त्याचे आणि डोळे पण पूर्ण उघडे ठेवायचा आणि कोणी जवळ आले की बघायचा. आता थोडं शांत झाला आहे. चला तर मी आईकडे जातो. काय बघतो ह्या बोरीला बोरं कितीत असे दिसत आहेत का? तर एकदम तरी पण ह्याकडे इथलं आता 2-3 दिवस झालं पाणी काढले तर बघा त्याच्यात किती बोरं पडलेत. हिच्यात पण तेवढेच, इथं पण तेवढंच बोरं पडलेत. पलीकडे थोडे कमीत कारण तिकडं फांटा नाही ना वरती त्याच्यामुळं. आणि खाली पण सगळे बोरच पडले तिच्याकडं. सगळं लाल दिसतंय. पण काय नाही बोरीचं हे जास्त खिडकीच निघती. म्हणजे 10 मधून 1-2 बोरं चांगले, 10 मधून एकच चांगलं म्हणायचं. हे चांगलं आहे. आणि तरी पण आता बोरं खाली लय गळलेत. नाही ते हे सगळं भरलेली होती बोर. ही फांटे सगळे बोराने भरले होते. आता समोरचं बोर घेतो हे आणि हे पण घेतो. तर बघूया 2 मधले किती किडकेत. हे काही किडकच निघलंय, इथे किडले. दुसरं बघतो, दुसरं पण खराब आहे. मी म्हणलं ना 10 मधून एखादं बोर चांगलं असते, नाहीतर सगळी खिडकीच असते जास्त करून. बोर किती पडलेत इकडे बघा. ही दुसरी बोर आहे. हे जे पण तोच हे फार्म आहे. हे जे पण तेवढेच बोर आलेत आणि किडलेत पण तेवढेच. आणि दोन्ही पण चवीला गोड आहेत. हे बघा हिचं कच्चं आहे ना चांगलं निघलं. आता आईन भाभी आता ही मोठी ज्वारी खुरपतात बघा. ह्याच्यातलं सगळं गवत वगैरे काढून घेतलंय त्यांनी. म्हणजे अर्धी खुरपून झाली, ही बाजू नाही झाली. आणि इकडे जेवण चालू आहे.